नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची वाघीण ही कादंबरी आणि आज भाग 4. आंब्याच्या गार सावलीत कोल्हाट्याचा गणपा जावळे सिंगाट तासीत बसला होता. 2-4 सिंग शेजारी पडली होती. एक म्हशीचं होतं आणि बाकीची बैलाची. म्हशीचं शिंग कापायचं म्हणजे लय वैताग. काळा ढोण दगड लवकर फुटल, पण म्हशीचं सिंगाट लवकर कापलं जात नाही. काम करता करता गणपामध्येच थांबायचा. आपल्या छपरी मिशा तोंडाकडनं बोटं उलटी करून स्वच्छ करायचा. पानाची पिचकारी 2 बोटाच्या कात्रीतनं एका गोडग्यावर टेकून जोरात लांब पावतर मारायचा. 4 बोटांचं अंतर ठेवून तो सिंगाचं तुकडं पाडायचा. पुन्हा तोच तुकडा उभा धरून कापायचा. 2 भकलं करायचा. पुन्हा तासणी, इळती, 3 धारी करवतीनं काम सुरू. येरवाळी उठल्या उठल्या तो कामाला लागला होता. काम चांगलं रंगात आलं होतं. त्याची एकुलती एक लेक रंगी कोल्हाटीन अजून हातरुणातच होती. रातभर कुठं गावात नाचायला गेली होती कोणान ठाव. पाट्याची येऊन झोपली होती. चांगली टरा घोरत होती. 2 हात रुंद आणि 7 फूट लांब अशी सोलापुरी चादर आपरी पडल अशी बाय अंगापिंडानं सुटली होती, तरी बी हालायची इरोळ्यागत. गणपा जावळ्याला ह्यो उद्योग काय पसंत नव्हता. पण करतोय काय? लेक तोंडच उघड द्यायची नाही. त्याच्या मोरचं बोलून रेकामे. मधलं पोरग तेवढं बरं होतं. सायकलीला इमरी लावून चाकू सुरेशनी धार लावत 5 गावं फिरायचं. चांगलं दिसाचं 7-8 रुपये कमवून आणायचं. पण या बाईसाहेबांचं सारं न्यारच. पावडर, सुनो, चाळ या साऱ्या नटण्या थटण्यापायी पैसा गुलालागत ओढायचा. म्हातारा गणपा जावळे आपल्या लाडक्या बायपुढं ग बसायचा. कापलेल्या शिंगाटाच्या फण्या बनवायला त्यांनी सुरुवात केली. असं शिंग पाहिजे, मौज्यार. कशी करवत तासणी चालतीय, सरा 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 सरा. आईला आमच्या लहानपणी काय सिंगा असायची. आता कशाचं काय? शिर्डीच्या सिंगासारखी बैलाची सिंग. त्यासनी बी आली महागाई. कुणी बी उचलून नेतोय भाजी करायची असल्यावानी. गाव कोलाटी झालं, कशाला सिंग राहत्यात. तेवढ्यात बोबडे पाटील आणि इल्शा जाधव येताना दिसली. कावळ्या उन्हाची कोळिवलेली रानं उडवीत, धोत्राचं सोगं उडवीत आक्षेप पांढऱ्या वाघावानी तरंगत आली. डोळ्यावर 4 बोटांची झापड लावून गणपानं अंदाज घेतला. बाईसाहेबासनी आलं गे राईक असं म्हणत तो बसला तासत. दोघं जवळ येऊन उभी राहिली तरी ह्यानं मानगुट काय वर केलं नाही. अय, सिंगत असणार आहे आ? असं बोबडे पाटील वराडला तसा गणपा जावळे दचाकल्यागत करून म्हणाला, अरे कोण तुम्ही होय? हे राम 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 राम, बसा की. आता कशाला बसा? तास झाला येऊन जवळ उभा राहिलोय. असलं कसलं गोळमट शेंगाट ताटसोईस. तोंडीत भर आणि नटणं हातभर. कामाला आहे तुझी? नाही, बघितलंच नव्हतं. ए बाय, अगं जायगावातली पुढारी माणसं आल्यात, उठकी. बापाचा आवाज ऐकून रंगी नुसती हातरुणात कणली. या कुशीवनं त्या कुशीव झाली. दोन्ही कानाला भिडल एवढं थोबाड वासून जांभळी दिली. डोळं बारक्या पोरानं झाकावं तसं चांगल्या झुरमुळ्या पडस्तवर झाकलं. पाटलानं जाधवाकडं बघत कपाळाला आठ्या घालून नुसतं दाढवानं हालिवलं. रंगी उठना तसा म्हातारा केकासला. अगं बाया उठ की, बाहेर माणसं येऊन बसल्यात. रंगी हातरुणातनंच बोलली, त्यांना म्हणाव 5 वाजता या. बोबडे पाटील चिराडला. 5 वाजता म्हणजे? आम्हाला काय तिने कोतवाल समजले काय? हा, आम्ही काय येडे म्हणून आलो का इथं? मिरगाच्या पावसाला सुदे का मी येऊन नको म्हणल्यावर येत नाही त्यो. अरे ये म्हणल्यावर आला पाहिजे पाऊस. आणि तू 10 वाजाय दिस आला तरी तू अजून हातरुणातच येवय. अरे माणसाकडं कला आहे म्हणून काय कसं बी वागायचं का? इदूळ पावतं रंगी उठली होती. तोंडावर पाण्याचा सपकारा मारून कॅस फिरवून कळकाला टेकून उभी राहिली होती. पाटील जाधव म्हाताऱ्याच्या कामाकडं बघत आघाईला बसल्यावानी बुड न टाकता अलगद बसली होती. रंगी बाहेर आली. कोण्या गावचं तुम्ही? जायगावचं. वा,
धंदा काय करता? मी पाटील आहे गावचा आणि हे सभापती. तात्या इनामदाराचा दोस्त आहे मी. काय काम काय काढलं? आमचं मेवणं येणार आहेत कोल्हापूरसनं आता दुपारी. बरं मग? रात्री तुझा नाच ठेवायचा विचार केलाय आम्ही. बोल किती पैसे घेणार? आणि मला नाचायचं नसन तर? शिवारात एक पाल ठेवीन का कोल्हाट्याचं? कुत्र्याचे छत्रीगत वात्याचं नव्हतं करल काय जाधवराव? हो खरंय खरंय खरंय. असं म्हणत रंगीनं आपला उजवा पाय शेजारच्या घुंगरपट्टीवर कचकीने आपटला तशी घुंगरं खाण आणली. अरे बाबा, या समद्या शिवाराला या घोंगराचा नाद झालाय पाठ. पाल जळली म्हणून काय माती जळल का? माती जळली म्हणून घोंगराचा आवाज जळल का? पाटलूजी, पोटापाय शरीरी काय आम्ही नाही जन्माला आलो बरं. अरे बाबा, आम्ही मूळचं माळी, पण देवानं आम्हाला सांगितलं काला जापा. देवाची जगा लागली माया, आली कोलाटीनं खेळाया, म्हणून हे धंदे. समजलं का? म्हातारा गणपा जावळे बघत राहिला. पोरगी इतकी तरवाई का सण असं त्याला वाटलंच नव्हतं. पाटील उठा, पळा घराकडं. तुमची किरत सगळ्या पृथ्वीला माहिती. सख्या बहिणीला पेटवून मारणार तुम्ही. बोबडे पाटील इंगळात पडल्यावाने खाल वर्ण तापला. अगोदर दारू जास्त झाली होती, त्यात रंगीचं हे असलं बोलणं. मग काय गडी ग बसतोय वय? तुझ्या आईला धंदा जोरात चालायला लागला म्हणून गिराईक निवडायला लागली वय? हा, तुझा बाप येईल आजच्या राती नाच आहे. नाही आलीस ना, बकरं वडून नेल्यागत नेन. त्या संभा कादमाच्या आणि तात्या इनामदाराच्या मोरं वावळायला बरं वाटतंय वे? आणि आम्ही काय गटारात लोळून आलो काय? रंगीच्या जाग्यावर दुसरी असती तर हापकून गेली असती, पण ही घाबरली नाही. पण उलट पान खात त्यांच्याकडे बघत म्हणली, एकदा जा म्हणल्यावर जावं. उगे हाड कुत्रे तर पाय चाटू का, हे बरं नवं. दोघं बी निघून गेले. अहो म्हातारा खवाळला. रंगूबाई, तू हे केलं चांगलं नाही केलं का? अगं विचार की स्वतःच्या मनाला. अगं बाजारात बसल्या वांगी केवढ्याला म्हणून कोणी विचारलं तर मग राग येऊ नाही माणसानं. नाही परत बाजारात बसूच नाही. आत्ता र मागं माझं नाचणं आवडत नव्हतं तुला, आणि आता कसा राग उगत बोलतोय? हा, म्हातारीसारखा तू बी. म्हणून तर 17 ढोले उर्राव घेऊन मेली, पण आतनं कुजून गेली. नक ग बाय माझ्या दुरपाचं नाव काढू. अगं तुझ्यासारखी टाकम टिकली नव्हती ती. खरी कला जपली होती तिने. अगं तिच्या पायातल्या घोंगरातनं पाखरं उडायची पाखरं. नाचणं कसं पेरल्यावानी, समजा जिल्हा मानायचा तिला. आणि तिची तू लेख. देखून पण लाभलं म्हणजे सगळंच आलं असं नाही ना. अगं कलेची मस्ती तुला काय कळणार आहे? त्याची बी एक मिजास असती ना, खरा असतो. उघड्या अंगावर न सरकत तो माणसाच्या काळजा पावतर जातोय, तुला नाही कळणार ते. म्हातारा तळ ढवळल्यागत बोलत होता. आदनमधनं धापा टाकत होता. बिथरलेल्या कालवडीसारखी अवखळ रंगी छाती घुसळून नुसती हसत होती. वरच्या दाताखाली वटाचा कोपरा चावत होती. लय सानय अशा अर्थी मानगूट हलवत होती. दिस उगवाय सांब्या कदम आला. खाळ खाळ घोंगार वाजवत बैलगाडी रंगीच्या दारात थांबली. आत टाकलेल्या सतरंजीवरनं सांब्या उतारला. कुबडी टेकत रंगीच्या पालात शिरला. रंगी त्याला बी लागली. बोबडे पाटील कसा बडबडला हे रंगून रंगून सांगायला लागले. उगच्या उग हुंदकं द्यायला लागली. सांबा खाली बसला, पायावर कुबडी पसरून ठेवली आणि म्हणला, काय राडायचं कारण नाही. चहा कर, नाही तर आण कब्बर. त्यांनी मला सांगितलंय सगळं. तुझं पाल जाळायचं असं बी म्हणत होता, पण मी आज सांगितलं त्याला समजून. तुला बी सांगून ठेवतो, एकदम चिडायचं कारण नाही काय. रंगी बी एकदम उसळून बोलली, चिडायचं नाही म्हणजे? मग काय उराव घेऊन पडू काय त्याला? तुम्हाला माहिती आहे का, त्या पालीच्या जत्रेत यांनी मला अंधारात गाठला ना आवळली. त्याच वक्ती किरड्याला खंडोबाच्या देवळावरनं टाकणार होती मी. जाऊ दे ना उगा काटकाट. संभ्यानं एक तिथं 2 कप मारली.
तात्या इनामदार तिच्या नाचाव कसा खुश आहे ते बी सांगितलं. भवारलेल्या रंगीनं त्याच्यामोरच पाताळ बदललं. रंगीचा मुका घेऊन संब्या गाडीत चढला. मागोमाग सासूर वास निघत रंगी बी गाडीत चढली. कसलं तरी गठुडं बरोबर घेतलं. गाडी आवाज करत जायगावच्या वाटेला लागली. दमून भागून धार लावून आलेल्या रंगीचा धाकटा भाऊ परसू सायकल आणि इमरी पालाच्या कोपरे उभा करून थांबला होता. कवापासनं उभा होता कोणाला ठाव. कोणीतरी च्या करून द्यावा असं त्याला वाटत होतं. पाठीचा काना उभा राहून राहून ताठरला होता. डोसक्यावर दिस भरून झेलून झेंडू फुटायची वेळ आली. अंगात ताकदच राहिली नव्हती. खिशात 4-5 रुपयाचा खुर्दा खळखळत होता, पण कुठं शेजारी पाजारी हाटील नव्हतं का कोणी आय माय बॉल व्हायल्यासारखी दिसत नव्हती. काटाळल्याला परसू तिथं टॅकला दागडाव. म्हातारा सारं बघत होता. 14-15 वर्षाचा परसू. आणखीन 2 वर्षांनी लग्नाला येईन. पण ह्याचं तरी कुठलं लगीन होईला. लगीन करायचं म्हणजे दैवत बोलवायला लागतंय. मुलीच्या बापानं 1500 रुपये हुंडा द्यायचा, मग तत्नं लगीन खर्च बी त्यानंच करायचा. आणणार कुठनं एवढा पायका. दिसभर डोळ्यात गांजलेल्या लोखंडाचा कण जावं, धारा लावाव्या, तवा कुठं 4 रुपये मिळते ती. म्हातारा तर सिंग ओढकाय पार डोंगराच्या पल्ल्याड जायचा. वडम वगळी, माळरा, नाडवाटा पायात काय नसताना बी तोडवायचा. 8-15 दिवसातनं एखादं शिंग घेऊन यायचा. कशाचा धंदा कशाचं काय, इस्कोट सारे जालमाचा. म्हातारा उठला, कुठनं तरी चहाची पुडी आणि गुळ घेऊन आला. चहा केला, अगोदर परसूला दिला, मग आपण घेतला. तुझं लगीन झालं ना, मग मला काय काळजी नाही बघ. कशाचं बाबा लगीन घेऊन बसलाय. आपल्या कोल्हाट्याच्या जातीत तरणी पोरं अशी बिनलाग्नाची मारायची. आपल्यातल्या पोरी मराठी माणसं शेवट पावतर काढून न्यायची. इतर धर्मावानी आमच्या बी जातीत पोरी पोरासनी हुंडा द्यायची चाल पाहिजे होती. काय घाव स्वतः का कोल्हाट्याच्या पोरी कोणी पळवायचा. पण इथं मुळातच तिडा बसलाय. पोराचा बाप काय हुंडा देत नाही आणि पोरीचा बाप बाजारात म्हस इकल्यावानी जो पैसा देईन त्याला पोरगी इकल्याशिवाय राहत नाही. जगच बदललंय. आमच्याकडं कोण ध्यान देते. निवडणुकीच्या टायमाला तेवढी येतात पांढरी पकं पांघरून मतं मागाया. परत कुठं काशीत घालतात कुणाला माहिती. तोंड बघून परसाद वाटते ती. त्या रंगू अक्काच्या नाचाव पैशाचा पाऊस पाडतात आणि आम्ही कुत्र्यानं पळवून आणलेल्या तुकड्या मागं पळतोय. वाईट आहे ही कोल्हाट्याची जात. गुलाल उधळताना सुधीक माणूस विचार करत असेल, पण तरण्या बायावर पैसे उधळायचे म्हणजे भादव्यातल्या कुत्र्यागत अंगात ताकद येते त्यांच्या. रंगी गेली ती 2-4 दिवस आलीच नाही. आली ती लाल चौकडा नेसून, चांगला कासोटा घालून, लचकत मुरडत, तोंडातला लाल थुका थुकत पैशाची चळत घेऊन आली. उपाशी तोंडानं परसू दारात बसला होता. त्याच्याकडं 10ची नोट फेकत म्हणली, अरे असा काय हिरमडून बसलाय गावाव इमान पाडल्यावानी. घे पैसे घे, आण दारू, करू मज्जा. परसूला चिड आली. रंगीच्या तोंडाला अजून बी दारूचा वास येत होता. चाली बायकाची जातच हरामखोर. मस पिऊन त्या इनामदाराबरोबर झोपली असन. पुण्या संब्या कदम आहेतच. त्या वागळवाडीचा नोकरीतनं काढून टाकलेला पोलीस आहेच की. पाटील जाधव लवकरच भेटत्यान. लालू फौजदाराच्या नावानं हिचं शरीर कायमचं लिहूनच दिलंय. काय चाललंय. इच्चू उचलावा तशी परसूनं नोट उचलली, हळूच रंगीच्या हातात दिली आणि म्हणला, घे ठेव जवळ. अशी लय माजू नग. तरुण पण खळाखळा वाहते म्हणून अशी सापागत वळवळतीयस. म्हातारी झालीस म्हणजे उश्याला लोटकं, बसायला फाटकं आणि अंगाला काटकं अशी वाळल्या मांजरागत दशा होईन. तवा आमदार कामदार यायचं नाहीत नसीब उजळायला. यो परसूच असेल तुझ्या उश्या पायथ्याला. जपून ठेव पैसे. कुणी बघितलं या मोरलं. अगं बाईच्या जातीनं जगावं तर त्या गोसाव्याच्या रत्ना अक्कासारखं छातीत वाघिणीचं काळीज घेऊन. परसूच्या बोलण्यानं रंगी बढकली. भावा मोर पाताळ बदलत म्हणली, तिची नको सांगू मला कहाणी. माझा संभा कदम तात्या इनामदार वाघावानी आहेत. त्या रत्नीचं बी मारान जवळ आले म्हणून सांग तिला.
आणि तू बी लय शानपणा गाजवू नको रे. आपलं चाकू सोऱ्या कात्रेसने धार लावायचं बघ चल. असं म्हणत ती खळखळून हसली. 8-15 दिवस असंच गेलं. दिवाळी तोंडावर आली होती. कामाकारणानं शिवारात माणूस गर्दी करत होतं. आदनं मधनं पावसाचा सपकारा अंगावर झेलत होतं. अंगात माती जास्तवर काम करत होतं. मिळालेलं 4 पैसे गाठीला बांधत होतं. पोराबाळासनी नवी धडूत घ्यायची स्वप्न रंगवत होतं. रत्नी बाजारला चालली होती. डोसक्यावर हळकुंडाचं गठुळं, भंगार मालाचं एक ठिक. वस्तीवरली ठक माणसं माल पाडून मागायची म्हणून बाजारापावतर धावपळ. पायाच्या चालीव मनात विचार रिंगाण धरत होतं. कसं व्हायचं आपलं? माणूस वाईट झालंय. शेपटाव पाय दिल्यावाने डूक धरतंय. कुणाच्या आद्यातनं मध्यात राहणारी माणसं आम्ही. दुसऱ्याचं चांगलं करायचं हवं तर आपलंच वाईट होतंय. माणूस नागागत उलाटतंय. म्हस पवनी घातल्यावाने आपल्यालाच धारत सोडाय बघतंय. तिने सरासरा बाजार केला. मीठ मिरच्या खरडा कराय घेतल्या. 8 आण्याचं बोंबील घेतलं. वांगी बटाटं डाळी घेतल्या. कोंबड्यासनी टाकाय सुकट घेतली. झांबऱ्याला लावाय साखळी घेऊन तेलाच्या बाटल्या उजव्या हाताच्या अंगठ्या शेजारच्या बोटात अडकून निघाली. सारं एका गठोळ्यात बांधल्यानं दोन्ही हात रिकामं. ऊन रखरखत होतं. तगमागतोय म्हणल्यावर सांचं ढग येतोय, पाऊस पडल असं वाटत होतं. भूक जागी होऊन लाथा मारत होती. बरं झालं येरवाळी बाजार गाठला. आता कुठंतरी वाटत थांबावं. जवळची भाकरी पाणी गाठून सावलीला बसून खावी असा विचार केला तिने. भिजलेलं गाव तुडवीत ती काठाकाठानं जावं तशी बांधावनं आबदार निघाली. एका हिरीजवळ थांबली. हिरीला लागून दांडगं आंब्याचं झाड. 2-3 ढोली त्याला पडल्या होत्या. रत्नी आंब्याखाली थांबली. डोसक्यावरचं गठुळं खाली ठेवलं. हिरीतनं हातपाय धुवून आली. अवघडलेलं मानगुटं ढिलं झालं. गार पाण्यानं ताठारलेली बोटं ढिली पडली आणि तोंडावरनं पदर फिरवून ती जेवायला बसली. गार वारं अंगाला चाटूनच निघालं. तांबडी भाकर, कांदा, त्याल, चटणी आणि एका जर्मलच्या वाटीत भल्याचं सुकं मांस. मग काय? रत्नी चवीनं जेवायला लागली. जवळ मटण असलं म्हणजे भूताख्याताचं भ्या असतं असं कुणीतरी म्हणलेलं तिला आठवलं आणि तिला हसायलाच आलं. एकाएकी 10 पैशाचं नाणं तिच्या भाकरीत वरनं पडलं तशी ती दाचाकली. मानाची घाटी ताणली जास्त वरवर बघायला लागली. शेंड्याव नजर गेली. एक माणूस घोड्यावर बसल्यावाने दुबाकळ्यात बसला होता. उगाचच वाटलं बुधबित्त नाही. काय सांगाव, भर उन्हाची सापा किरडावानी बाहेर पडतात. काळीच मुठीत घेऊन तिने विचारलं, जमिनीवर बसायचं सोडून झाडावर काय बसला? वरचा माणूस निस्ता हसला. अंगावल्या पांढऱ्या खट कापडागत. सरासरा खाली आला. बारक्या पोरावानी मांडी घालून पुढं बसला. रत्नीला निरखून बघायला लागला. काळा साळा, पोरकट चेहऱ्याचा, डोसक्यावर टोपी, अंगात 3 बटनाचा सादरा, धोतार चांगलं करवती काठी, डोळं याडपटागत उलटं सुलटं हालत असलेलं. मला बघून राग आला का? भाकरीकडं बघत त्याने विचारलं. नाही हो, भाकरी खाता? वय म्हणून तर खाली आलो ना. तुम्ही जेव्हा येणार असं कळलं म्हणून तर झाड लावलं हे तर. बोलून हसला. त्याचा सरळ स्वभाव रत्नीला लय आवडला. घडी पोटभर जेवला. हिरीत उतरून तिच्या वाटीनं पाणी पिऊन आला. ढेकर देत म्हणला, मी बोललो तर चिडाल का तुम्ही? नाही हो. नाही ना, मग मजा आहे. अहो सारी माणसं मला याडा मास्तर म्हणतात. तुम्ही म्हणू नका तसं. अहो माणसं मला चुकवाय बघतात. खरं सांगतो मी मास्तर आहे, मास्तर. त्या बामणवाडीत माझी शाळा आहे. मी आपला भटकतो असंच माळानं, शाळा हुडकत हिरव्या रानानं. कसं? तुम्ही नोकरी का नाही करत? कसं नेमकं विचारलं तुम्ही? असं कोणी विचारतच नाही हो. उलटं दगड मारते ती. मी नोकरी का करत नाही हां? असं म्हणत त्यांनी वरल्या दाताखाली खालचा वाट चावला. भोवया उडवायला लागला. रत्नीनं खाली पडलेलं तुकडं गोळा केलं. माशासनी टाकलं. मास्तर खडं कुठं पण फेकत बोलायला लागला. मी नोकरी चांगली करीन हो.
पण माणसं मला याडा मानते ती. तुम्ही कोणा थोरा मोठ्याचे दिसताय. नाही हो, मी भिकू गोसावीची भन, म्हणजे ज्याला वाघानं मारला त्यो. वय, तुम्हाला कसं माहिती? आता माहिती नसायला मी काय याडा आहे का? अहो भिका चांगला माणूस. वाघाचं शेपूट धरून आपटून वाघ मारणारा माणूस त्यो, त्याला वाघ कशाला मारतोय मला सांगा बरं. चोरट्यानी खूनबिन केला असन. अहो तुम्ही तर चांगल्या माणसागत बोलताय, पण माणसं मला येडी करते ती, त्याचं काय? तांबा देवीगत भेटला तुम्ही, मला दर्शन घेऊ द्या. रत्नी नको नको म्हणाली तरी तो तिच्या पाया पडला. मास्तर, तुम्ही असं फिरण्यापारास नोकरी करा, माणसासनी समजून सांगा. एकाएकी मास्तरचं तोंड सुकलं, डोळं बारीक झालं. मास्तरला रडा आवरणा, हुंदकं फुटायला लागलं. रडा आवरत मास्तर म्हणला, बाया माणसापुढं सांगू नाही, पण सांगतो. माझी बायको सोन्यासारखी होती हो, गोरी पान होती. त्या तात्या इनामदारानं दिवसा धरली, पार पार लुटली बघा तिला. अहो एका शाळेत नवरा बायको मास्तर आम्ही, साऱ्याने आम्हालाच येड्यात काढलं. बायकोनी एकुलत्या एका पोरासकड जीव दिला बघा हिरीत. ह्या हरामखोरांनी मला याडा ठरवला आणि माझी नोकरी घेतली हिसकून. आता तुमच्यासारख्यांच्या हातापाया पडून जागायचं. चांगला गरीब जातीतला माणूस मी, फास पारद्यागत वारा वारा हिंडतोय बघा. रत्नी थराथरा कापली, अंगावर बॉडभर उचीचा काटा आला. मास्तरच्या सुरकुतलेल्या तोंडाकडे बघत राहिली. डोळं मोठं करत वट पुढं आणत मास्तर म्हणला, आपण आता मरणार हे ठरलेलं आहे, पण त्या तात्या इनामदाराची आतडी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. खिशातनं रामपुरी चाकू काढून हातात खेळवत म्हणला, तुमचा भिका गेला म्हणून आम्हाला हे हातात घ्यावं लागते बघा. खडू धरणाऱ्या हातासनी ह्याची बी सवय झाली पाहिजेलच का नाही? आणि गेला की हसत हसत तरंगत. रत्नी वाटायला लागली तेव्हा चांगलं शिरवाळ पडलं होतं. गार वारं वाहत होतं. अंगावर काटा थरारत होता. हिरवीगार रानं आभाळाला वाकडं दावत होती. धार लावायची चक्री लावलेली सायकल घेऊन एक पोरगं पुढनं आलं. गाडं वाटाव थांबलं. रत्नी पुढं गेल्यावर म्हणलं, अहो जरा थांबताय का? का? असं म्हणत मावळतीकडं बघत रत्नी थांबली. तुमचं नाव रत्ना काय ना? वैर बाबा, का पण? नाही तसं काय नाही, नाव ऐकून होतं, पण तुम्हाला बघितलं नव्हतं ना. त्या माळावरच्या पोराने आताच सांगितलं तुम्ही येताय म्हणून. काही काम होतं का? हा, मला वाटतं हे तर सांगाय पाहिजे. तुम्ही रंगी कोलाटणीला ओळखता का? मी ओळखते की तिला. हा, मग तिचा धाकटा भाऊ आहे मी. अहो 4 दिवस झालं. संभ्या कदम, तात्या इनामदार, इलशा जाधव, त्यो बोबड्या पाटील रोज आमच्या पालाव्यात येत, दारू प्यात्यात आणि तुम्हाला शिव्या देत्यात. काय म्हणतात? म्हणते ती ह्या दसऱ्याला जत्रेच्या निमित्तानं तुमचा खून करायचा. करा म्हणाव. असं म्हणत रत्नी नेहमीसारखे हसली. खालनं एक जण आला, गाणं गुणगुणत निघून गेला. थोडा वेळ कोणी काय बोललं नाही. थोडा विचार करून रत्नीच म्हणली, आमच्या वस्तीवरलं कोणी येतं का? तर त्यो भाण्या पुजारी येतो की, आदनामधनं रामा आठवड्याचा हनम्या. आमची रंगी तर सारखी जळती तुमच्या. बरं आता चलतो, उगे कोणी बघितलं तर इमरी हिसकावून घेत्याल आणि देत्याल 2 वादाड. गेला. एका हातानं सायकल चालवत, दुसऱ्या हातानं गळ्यातल्या किल्लीनं कान टोकरत, चाकू सुऱ्या कात्र्यांना धार लावायची का असं वरडत वरडत निघून गेला. त्याचं रिकाम्या रानातलं वरडं जाणं ऐकून पिकं बी हसली. रानामाळात काम करणारी माणसं टाव करून बघायला लागली. रत्नी रातभर विचार करत होती. जाळातल्या नागिनीगत उलटी पालटी होत होती. आवळलेल्या मुठीतली रग चांगली दाता पावतर भिडत होती. अख्खी पानकोंबडी पोटात ढकललेला सोन्या जावयागत निवांत झोपला होता. म्हातारा झोपला तरी मध्ये त्याचा घासा गार्रा गार्रा वाजत होता. दम्यानं खोकल्यानं हैराण झाला होता तो. एकुलती एक कोंबड्याची जोडी डालपाटीखाली अंग चोरून बसली होती. म्हाताऱ्याच्या कानाजवळ उभाऱ्याला बसलेलं मांजार डोळं झाकून आतल्या आत पोटात गुरगुरत होतं.
रत्नी टक्क डोळं उघडं ठेवून बघत होती. पापण्या ताणून बाहेरची चावल घेत होती. याडा मास्तर आत्ता कुठं असन, त्याची बायका पोरं हिरीत कशी गुदमरली असतील, या विचारानं काळजात आतल्या आत घुसळून निघत होती. रंगी कोल्हाटणीचा डावपेची नाच तिला आठवत होता. तोंडावर रानमांजराची नखं फिरल्यावानी सारं अंग काट्याने गजबरून जात होतं. झोपची ना तशी रत्नी उठली. म्हाताऱ्याच्या उघड्या तोंडावर पांघरून टाकलं. सहज कपाळाला हात लावला तर म्हाताऱ्याने बर तापला होता. हाताला चटकाच बसला तशी रत्नी चाररली. म्हाताऱ्याचं चिन्ह काय बरं दिसत नाही या विचारानं ती चितागती झाली. पुन्हा हातरुणावर येऊन पडली. डोळ्याला डोळा लागतोय तवर मेली मेली पळा पळा असा कालवा झाला. बायकांचा आवाज वाढला. रत्नी गांजणी गावताच्या वळकटीत लपविलेली बंदूक घेऊन ताडकन बाहेर आली. काय झालं कसं झालं कोणाला कळना, निस्ता गलका वाढत चालला. पाका आठवड्याची सून निस्ती वरडत होती, त्यो बघा गडी पाळाला, किरड्या मला धराय बघत होता असं म्हणत होती. ती दाखवत असलेल्या दिशेनं रत्नी बारीक डोळे करून बघत होती. एक माणूस लांब तिकडं वगळाटात उतरत होता. चांगला 3-4 कासऱ्यावर लांब होता. अंधारात त्या पांढरट माणसाचा अंदाज घेत रत्नीनं गोळी झाडली. अंधार थडाडला. पिसळलेल्या कुत्र्यावानी माणसं त्या दिशेनं पळायला लागली. कुठंच काही दिसना. बऱ्याच उशिरासनी माणसाने समजलं का पाक्या गाडग्याच्या सुनाला कोणीतरी आवळली. ती वरडली तसा गडी पळत सुटला. रत्नीकडं बघून पाक्या म्हणला, सांग बाया आता आम्ही कसं राहायचं वस्तीत? अरे घाबरू नका पाका, आम्ही आहे ना, असं म्हणत भाना पुजारी पुढं आला. निब्बर प्याला होता. भेलकांडत म्हणला, अरे चालायचंच, बायकांचं देखून पण असंच नडतं, लगीन करताना विचार करावा माणसानं. रत्नीला रावलं नाही. तिला राग आला. म्हणली, पुजारी तुम्ही ग बसा, नाही तर तोंडात मॅक मारीन. तोंडाला येईल ती बडबडू नका. येळकंची लावलंय काय तुम्ही? हां, उद्या सकाळ बघू काय ती. असं म्हणल्यावर माणसं पांगली. पक्याच्या बायकोबरोबर रत्नी बरंच बोलली. पक्या वांडराच्या अवलादीचा. ऐन तिसीत बायको मेली. मेली कुठली? गारवार असताना जवळ झोपना म्हणून ह्यानंच लाथा घातल्या पोटात. मेली जीव हल्लखून. देवीचं सांगणं निमताला धरून 14-15 वर्षाच्या पोरीचं लगीन केलं. ही सून आणली. सून बी शानी. पोराच्या नावाचं कुकू लावायची आणि सासऱ्याबरोबर झोपायची. त्याच गुन्हापाय पोरानं जीव दिला आगगाडी खाली. आता तर म्हणत सून पाक्याकडनं 2 महिन्याची गारवार राहिली. काय माणसं येतोय? कुत्र्या मांजराबरोबर झोपाय कमी नाही करणार. रत्नी भिराडली. माणसात सकट वस्ती पेटवावी असं एक वेळ वाटलं, पण जाळून तरी सवाल सुटणार आहे का? अंधारात जीव घेऊन पाळणारा तो सोट्या कोण होता याचा छडा लावला पाहिजे. गडी स्वतःहून आला होता का पाक्याचा काय डाव होता का भाना पुजाऱ्याने काय केलं? खावड्या मांजरा गज्जात दिसल त्या तोंड खोपसायची सव. त्या रंगी कोल्हाटणीच्या टोळीत पुजारी असतो म्हण. कसली कर्माची पूजा घालतोय? देवी मोर बकरं कापण्यापराज ह्यालाच कापाय पाहिजे. 100-150 किलो तरी भरण. चांगलं 500 माणूस जीवन उठल. या जालमात काय खरं नाही. उघड्यावली वस्ती, कुणी बी यावं आत घुसावं. चिमण्या कावळ्याची कोटी सुधे खाताला येण्यासारखी नसती. आमचं कसलं आलं हे जिन? कुणी वाली नाहीच. वाड्या वगळीच्या पाण्यावाने आमची तारा. कुणी कशासाठी बी वापरावं कोण विचारणारच नाही. श्रोते हो, हा होता वाघीण या कादंबरीचा 4था भाग. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.